हाय नमस्कार. प्रवीण काळे. रविवार 10 ऑगस्ट 2025च्या रविवारी अंकातील लोकरंगात लोकेश शेवडे लिखित शोलेदार लेख एक गंमत म्हणून वाचला. शोले या चित्रपटाबद्दल त्यांनी लिहिलेला हा लेख वाचताना आपण या इतिहासाला साक्षीदार होऊन गेल्याचा भास झाला. कारण याच ऑगस्ट 2025ला शोले प्रदर्शित होऊन 50 वर्षे झाली. 1975 ते 1980च्या 5 वर्षात मिनर्वा थिएटरमध्ये ठाण मांडून बसलेला तब्बल 5 वर्ष एका चित्रपटगृहात एकमेव लागलेला चित्रपट म्हणून सर्व जगात त्याचे नाव झालेले व सगळे विक्रम मोडलेले. माझ्या अवघ्या 8 ते 10 वर्षातील वयोमानात मिनर्वासारख्या थिएटरमध्ये आम्ही सर्व कुटुंबाने पाहिलेला शोले चित्रपट त्याची आता नोंद घ्यावीशी वाटली. कारण शोलेसारखा चित्रपट आणि मिनर्वा म्हणजे महाराष्ट्राचे भूषण म्हणून मिरवलेले थिएटरमध्ये आम्ही तो चित्रपट पाहते झालो, याचे जिवंत साक्षीदार ठरलेलो, म्हणून भाग्यशाली म्हणून घेत असलेलो. कारण आजकालची जेनझी म्हणजे 2000 नंतर आलेल्या पिढीला मल्टिप्लेक्स, OTT, नेटफ्लिक्स यांच्या गदारोळात शोले नावाचे गारुड व वादळ काय ते लक्षात राहणार, त्याबद्दल त्यांची दया व कीव करत हा गमतीने लिहिलेला लेख वाचला व त्या अभिमानाने अभिवाचन कराव्यास बसलो. ऐकूया मग शोले दात लेखक लोकेश शेवडे, अभिवाचक प्रवीण काळे. भारतीय संविधानातील तरतुदीनुसार मी प्रौढत्व मिळवलं त्यावेळी भारतभर प्रचंड गाजावाजा होत होता. हा गाजावाजा माझ्या प्रौढत्वाविषयी नसून मी प्रौढत्व मिळवण्याच्या वेळी रिलीज होणाऱ्या शोले नामक हिंदी चित्रपटाविषयी होता. मोठा पडदा, मोठा कॅमेरामन, मोठा संगीतकार, मोठे स्टारकास्ट, मोठे लेखक, मोठा दिग्दर्शक आणि अर्थातच या साऱ्यांसाठी मोठा खर्च करणारा मोठा निर्माता, अशा सगळ्या मोठ्या मोठ्या बाबींमुळे रिलीज होण्यापूर्वीच भारतभर या चित्रपटाचा प्रचंड गाजावाजा सुरू होता. साहजिकच माझ्या कॉलेजमधल्या मित्रांपैकी 5-6 सिनेमाप्रेमींच्या ग्रुपला हा चित्रपट पाहण्याची तीव्र इच्छा होती. सिनेमा अ दर्जाचा म्हणजे फक्त प्रौढांसाठी असणार अशी तेव्हा चर्चा असली तरी हा चित्रपट पाहायला मिळेल का हा प्रश्न माझ्यासाठी या ग्रुपपैकी काही जणांसाठी सुटला होता. तथापि सर्व थिएटर्समध्ये सर्व शोज ॲडव्हान्स बुकिंगमध्येच फुल झाल्याची बातमी पसरल्यामुळे आपल्याला तिकीटे मिळतील का हा मोठा व्यापक प्रश्न सर्व सिनेमा रसिकांसमोर पडला होता. पण पुढच्या 2-4 दिवसातच चित्रपट फालतू आहे अशी कुजबूज सुरू झाली आणि आठवडाभरात चित्रपट आपटल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे हा प्रश्न देखील सुटला. एकंदरीत पुढच्या आठवड्यात शोलेची तिकीटं मिळायला लागल्यामुळे आमच्या तेव्हाच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न सुटला. चित्रपट असला तरी पंचायत नको म्हणून मी आणि माझे प्रेमी मित्र आपापली आय कार्ड्स पावसाळा असल्यामुळे भिजायला नकोत म्हणून प्लास्टिकमध्ये गुंडाळून खिशात ठेवून मिनर्वामध्ये शोले पाहायला गेलो. जाहिराती संपून केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्ड अशी स्लाईड पडद्यावर आली तेव्हा आम्ही फक्त वरच्या कोपऱ्यात एवढंच पाहिलं आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळून आणलेल्या आय कार्डची गरजच नव्हती हे लक्षात येऊन सगळेच हिरमुसलो. तेवढ्यात पडद्यावर आगगाडी स्टेशनावर थांबताना दिसली आणि काही क्षणातच 2 घोडेस्वार मार्गक्रमण करतानाच्या पार्श्वभूमीवर म्युझिकसह टायटल्स दिसू लागली. मग 70 mm पडदा, स्टिरिओफोनिक साऊंड, चित्रीकरण, कॅमेरा वगैरे बाबींचा अन्योन्य प्रभावीपणा माझ्या मित्रवर्गाला जाणवू लागला आणि त्यांच्या उद्गारांमुळे चित्कारांमुळे मलाही जाणवू लागला. त्यातली हिंसा अत्यंत भडक आणि गाणी कर्कश वाटत असली तरी चित्रपटाच्या तांत्रिक श्रेष्ठत्वानं मी देखील वारंवार अचंबित होत होतो. स्क्रीन प्ले, संवाद आणि पार्श्वसंगीत देखील मला भारावून टाकणार होतो. पण सगळे मित्र एकाग्रतेने डोळे फडफडून वाचून चित्रपट पाहत होते. मी काही फारसा प्रभावित झालो नसल्यामुळे अधूनमधून आजूबाजूच्या प्रेक्षकांकडे पाहत होतो. त्यांची स्थिती माझ्या मित्रांपेक्षा वेगळी नव्हती. मध्यंतरात थिएटरच्या कॅफेटेरियामध्ये आलो तेव्हा सगळे सुन्न झालेले दिसत होतो. ठाकूरच्या नातवाच्या हत्येच्या आणि ठाकूरच्या हात गमावण्याच्या धक्क्यातून कोणी सावरले नव्हते. काही टगे मात्र आम्ही बिंदास वावरत होते. ते एकमेकांना आओ रे असं बोलवत होते किंवा अरे ओ सांबा अशी हाक मारत होते. पहिली 2-4 मिनटं त्यांच्या या प्रकारात फारसे कोणी सामील झाले नाहीत, पण नंतर हळूहळू सगळे सावरले. मग माझे मित्र आणि बाकीचे प्रेक्षक त्यांच्या ग्रुपमध्येच असे वेगवेगळे संवाद टाकत फिरायला लागले. पॉपकॉर्न खाताना एकमेकांना अब गोली खा असं सांगायला लागले. चहा मागताना ए चाय मुझे दे दे ठाकूर म्हणायला लागले. 1-2 जण गब्बरच्या एंट्रीच्या वेळेचं पार्श्वसंगीत तोंडात हुबेहूब गुणगुणत होते. मध्यंतराच्या त्या 10 मिनिटात केवळ कॅफेटेरियात नव्हे तर मुतारीमध्ये देखील अशा संवादाचा कल्लोळ झाला होता.
मध्यंतरानंतरचा भाग पाहताना माझे मित्र आणि अन्य प्रेक्षक त्या चित्रपटाशी पूर्ण एकरूप झाल्यासारखे दिसायला लागले. अहमदला मारून त्याचं प्रेत घोड्यावरून रामगडला पाठवलं जातं तेव्हा त्याचे डोळे त्याचे आंधळे वडील इमाम तिथे येऊन इतना सन्नाटा क्यों है भाई विचारतात तेव्हा आणि पुढे जानते हो दुनिया का सबसे बड़ा बोझ क्या है, बाप के कंधे पर बेटे का जनाजा असं म्हणतात. तेव्हा माझ्या ग्रुपमधल्या काही मित्रांसकट अनेक प्रेक्षक डोळे पुसत होती. बायका तर हमसून रडत होत्या. शेवटचा अर्धा तास म्हणजे बसंती आणि वीरू यांना पकडल्यापासून जयच्या दहनापर्यंत प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन बसले होते. थिएटरच्या बाहेर आल्यावर घरी परतण्याच्या वाटेवर घोडदौड भन्नाट आहे. हेलनचा डान्स मस्त आहे. अमिताभचं काम ग्रेट आहे. अमजद जबरी आहे. एके एंगलचा सीन फार टचिंग आहे वगैरे सुट्या त्रोटक बाबींवर सगळे बोलायला लागले. म्हणून सिनेमा एकंदरीत कसा वाटला हा समायिक प्रश्न मी विचारला. या प्रश्नावर सगळे मित्र मौनात असल्यासारखे गप्प बसले. सबब कोणीतरी बोलावं यास्तव मी पुन्हा विचारलं. सगळे गप्प आहेत याचा अर्थ आपण बोलावं इतक्या लायकीचा हा चित्रपट मला वाटत नाही असं समजावं का. त्यावरही कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही. म्हणून मी जरा खोचून विचारलं. अजूनही कोणाचं उत्तर नाही म्हणजे माझ्या म्हणण्याला मूकसंमती आहे असं मानावं का. यावर एक जण खवळून म्हणाला, आम्हाला का प्रश्न विचारतोयस, तू सांग की तुला कसं वाटला ते. शेवटी त्यांना बोलतं करून चर्चा पुढे नेण्यासाठी मी म्हणालो, गाभा अगदीच सामान्य वाटला पण कलाकारांची वैयक्तिक कामगिरी उत्तम आहे. टेक्निकल बाबी तर फारच उत्कृष्ट. एकंदरीत 2 आने की मुर्गी 14 आने का मसाला नाही का. आता तरी यातलं कोणी ना कोणी उत्तर देईल असं वाटलं होतं. पण त्याऐवजी काही क्षणानंतर उलटा एक शब्दाचा प्रश्नच आला. म्हणजे त्या प्रश्नावर खुलासा देणं भाग होतं म्हणून मी थोडाफार खुलासा दिला आणि त्यांचं मत त्यांनी सांगावं म्हणून मित्रांना आग्रह करत राहिलो. अखेर घराजवळ पोचलो तेव्हा शोले आवडला पण का आवडला ते सांगता येत नाही एवढंच त्यांनी सांगितलं. ते देखील कसं बसं एखाद्याने बळजबरी कबुली जबाब द्यावा तसा. त्यांनी असा कबुली जबाब देण्यापूर्वी आणि देताना सारं वेळ सिनेमाबाबत त्यांचं मत मांडण्याऐवजी ते फक्त माझ्यावर आक्षेप घेत होते. आक्षेप असा की आम्हा 6 जणांपैकी त्या 5 जणांना जर तो सिनेमा आवडला आहे तर त्याची चिकित्सा करण्याचं किंवा वेगळं काही बोलण्याचं कारणच नाही. त्यांचं मुख्य म्हणणं असं की मी मुद्दाम खुसपटं काढून टेक्निकल मुद्दे मांडून स्वतःला इतरांपेक्षा वेगळा शहाणा सिद्ध करू पाहतोय. थोडक्यात माझ्या बाजूनं कोणी नाही म्हणजेच माझं मत चुकीचं आहे. आम्ही पाहिला तेव्हा पडीक ठरलेल्या शोलेनं पुढच्या 2-1 आठवड्यात मात्र तुफान गर्दी खेचायला सुरुवात केली. दरम्यान शोलेच्या डायलॉग्सची रेकॉर्ड प्रकाशित होऊन जागच्या गणेशोत्सवात वाजू लागली. ही रेकॉर्ड लागली की लोक तिथे थांबून ते डायलॉग्स ऐकू लागली आणि ते तोंडपाठ करून स्वतः देखील रेकॉर्डच्या साथीला म्हणू लागली. पुढे शोले सतत सर्वत्र हाऊसफुल व्हायला लागला आणि पुढची अनेक वर्ष नवनवे विक्रम करत राहिला. या काळात शोलेबद्दल कुठेही काही चांगलं लिहून आलं किंवा हाऊसफुल असण्याबद्दल गर्दीच्या विक्रमाबद्दल बातमी आली की माझे हे मित्र मला त्यावरून खिजवत उपहास करत. शोलेतले वेगवेगळे डायलॉग्स किंवा प्रसंग उद्धृत करून मला डिवसत. एखाद्या गेट टुगेदरला मी आलो की और म्हणत मी गप्प असलो की इतना सन्नाटा क्यों है भाई म्हणत. शोलेची लोकप्रियता, शोले बहुसंख्य लोकांना आवडणं हाच त्याच्या उत्कृष्टतेचा पुरावा असल्याचं त्यांचं मत होतं, नवे दावा होता. मी काही शोले फालतू आहे असं म्हणत नव्हतो पण माझं मत बाकींच्यासारखं नव्हतं. मी चिकित्सा करू पाहत होतो हेच त्यांना आक्षेपार्ह वाटत होतं. हल्ली जुन्या शालेय मित्र आणि कॉलेज मित्रांचा व्हॉट्सअप ग्रुप करून त्यात गुड मॉर्निंग, हॅपी बर्थडे, धार्मिक आणि राजकीय पोस्टचा कचरा टाकण्याची फॅशन आहे. त्यात जो जितका कचरा टाकतो तितका तो प्रखर राष्ट्रभक्त मानला जातो. हा कचरा कमी पडतो म्हणून की काय पण रियुनियन नामक सामूहिकरित्या उकिरडा फुंकण्याची देखील टूम निघाली आहे. कधीतरी मला अशा 1-2 ग्रुप्समध्ये ॲड केलं गेलं. अर्थात माझे हे शोलेवाले मित्रही त्यात होते. ते सिनेमाप्रेमी असल्यामुळे विविध सिनेमांमधल्या चुका काढून ते पोस्ट करत असतात. ते सिनेमाप्रेमी असल्यामुळे सिनेमामधल्या केवळ वरवरच्या चुका काढून थांबत नाहीत तर सिनेमाच्या कथानकात त्यातल्या प्रसंगात संवादात दडलेल्या आशयातले दोष देखील उजागर करून व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या सदस्यांचं प्रबोधन करतात. त्यांचं सिनेमाबद्दलचं ज्ञान इतकं सखोल आहे की केवळ प्रत्येक निर्माता, दिग्दर्शक, कलाकारच नव्हे तर प्रत्येक वितरकाचा धर्म, जात, लैंगिक पसंती, आहार पसंती, रंगपसंती या प्रत्येक खाजगी बाबींची त्यांना इत्थंभूत माहिती असते. त्या तपशिलावरून एखाद्या सिनेमाच्या कथानकात, प्रसंगात, संवादात किंवा त्यात वापरलेल्या कपड्यांच्या रंगात कोणता कुटील आशय दडला आहे तो ते हुडकून काढत. मग ते सिनेमाप्रेमी असल्यामुळे त्या सिनेमावर बहिष्कार टाकायची पोस्ट फेसबुकवर टाकतात आणि अमुक निर्माता किंवा तमुक लेखक किंवा ढमुक कलाकार यांच्या खाजगी बाबींचा तपशील मांडून बॉयकॉट चमूक असं
आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करतात की मग बाकीचे सदस्य त्या पोस्टवर अंगठे देतात. नुकतंच आमच्या कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपनं रियुनियन आयोजित केलं होतं. रियुनियनच्या आदल्या आठवड्यात शोलेवाल्यांपैकीच एकानं शोलेमधल्या इमामाच्या मुलाच्या जनाजाच्या प्रसंगावर आक्षेप घेऊन तो कापून टाकण्याबद्दलचा मजकूर पोस्ट केला होता. तो वाचून आणि अन्यथा देखील माझी तिथं जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण ते मला घ्यायला घरी आल्यामुळे मला जावं लागलं. रियुनियनच्या ठिकाणी सगळे एकमेकांना भेटल्यावर चित्कार काढत जुने दिवस किती छान होते ना रे असं म्हणत होते. मग आपापली मुलं परदेशी स्थायिक झाल्याबद्दल मिरवत स्वतः राष्ट्रभक्त असल्याचं सांगत होते. मी त्या चित्कारांना आणि मिरवण्याला कंटाळून हॉलच्या बाहेर येऊन एका बाजूला शांत जागी बसलो. नेमका तो शोलेवाला पोस्टकर्ता देखील काही कारणास्तव हॉलच्या बाहेर आला होता. मला पाहून माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाला, इतना सन्नाटा क्यों है भाई? मी त्याच्याकडे रोखून पाहत विचारलं, तुला आठवतं का तू या सीनला डोळे पुसत होतास? त्यानं हसत हसत मान डोलावली. मग विचारलं, तो सीन फार टचिंग आहे असं त्या दिवशी तूच म्हणाला होतास ना? तो पुन्हा हो म्हणाला. मी पुन्हा विचारलं, तोच सीन आता तुला नकोसा झाला? तो चपापला आणि आलोच असं सांगून हॉलमध्ये निघून गेला. आम्ही त्या दिवशी एकत्र शोले पाहणारे सगळे तेव्हा नुकतेच प्रौढ झालो होतो. आता 68 वर्षांची. भारतीय संविधानानुसार भारतात प्रत्येक प्रौढास मताचा हक्क प्राप्त होतो. मत टिकेल किंवा बदलेल, मताचा हक्क मात्र अखेरपर्यंत टिकतो. 50 वर्षात माझ्या शोलेवाल्या मित्रांची मतं आता पूर्ण बदलली. तो बदल शोलेपुरता राहिलेला नाही. धन्यवाद.